दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। रविवारी म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी 1975 सालच्या बॅचच्या सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी ज्यांची 10वी पास होऊन आता 50 वर्ष पूर्ण झाली, तसंच 1976 ते 1999 बॅचच्या विद्यार्थिनी या सर्व विद्यार्थिनींनी महामेळाव्याचं तसंच गुरु सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या आयोजनामागचं कारण म्हणजे सिद्धेश्वर कन्या प्रशालेला 2019 या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले, तर या विद्यार्थिनींची 10वी होऊन 2025 या वर्षी आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। एवढ्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगभरातून एकत्र येऊन गुरूंचा सत्कार सोहळा आणि शाळेप्रती ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम सोलापुरात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष माननीय धर्मराज काडादी हे होते। त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थिनींचं मन भरून कौतुक केलं आणि देवस्थानच्या चढत्या आलेखाविषयी यावेळी माहिती दिली। सर्व विद्यार्थिनी आर्थिक स्वरूपात शाळेला देणगी देतात, परंतु केवळ आर्थिक मदत न करता तुमच्या कल्पनांच्या आधारे शाळेचा आणि देवस्थानचा विकास साधला जावा, त्याकरिता तुमच्याकडील विविध कल्पना आम्हाला सांगाव्यात, जेणेकरून संस्थेचा विकास होण्यास हातभार लागेल, असं आवाहन माननीय धर्मराज काडादी यांनी केलं। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्य अध्यक्षांचा त्यासोबतच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सर्व गुरुजनांचा सन्मान चिन्ह, शाल, बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। 1975 बॅचच्या सर्व विद्यार्थिनींनी मिळून शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75,000 रुपयांचा चेक मुख्याध्यापिका संगीता गोटे आणि पर्यवेक्षिका सुनीता वाले यांच्याकडे यावेळी सुपूर्त केला। या स्नेह मेळाव्यास बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे, रायचूर, उमरगा येथून विद्यार्थिनी आल्या होत्या। तसंच हा स्नेह मेळावा याची देही याची डोळा पाहता यावा याकरिता ऑस्ट्रेलियातून देखील माजी विद्यार्थिनी आल्या होत्या। या कार्यक्रमास त्यांनी शिकवलेल्या शिक्षिकांपैकी श्रीमती एलाजा, श्रीमती क्षीरसागर, श्रीमती इक्कळकी असे अनेक शिक्षक उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन संगमेश्वर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य राजमाने यांनी नीटनेटक्या पद्धतीने केलं। आभारामध्ये माजी विद्यार्थिनींनी सिद्धेश्वर संस्था त्याचबरोबर संस्थापक कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांचं ऋण व्यक्त केलं आणि स्नेहभोजनानंतर या कार्यक्रमाचा समारोप झाला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।